नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मटारच्या पुऱ्या. यासाठी आपल्याला लागणार आहे मटार, हिंग, जिरे, लसूण, हिरवी मिरची. त्यानंतर आपल्याला लागणार आहे बारीक रवा, जो थोडा जाडसर असतो तो. त्यानंतर मीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि फ्लेक्स ऑइल. तुम्ही साधं तेलसुद्धा वापरू शकता. त्यानंतर आपल्याला एका बोलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक रवा, 2 चमचे बारीक रवा घेऊ शकता एका वाटीच्या प्रमाणासाठी. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. 1 ते 2 चमचा तेल. मी इथे कच्चं तेल वापरलेलं आहे. तुम्ही गरम तेलसुद्धा वापरू शकता. कच्च्या तेलामुळे पुरी थोडी मऊ राहते आणि खायला खमंग खुसखुशीत सुद्धा होते, पण मऊ असल्यामुळे छान लागते. पुरी जास्त कुरकुरीत होत नाही. जर तुम्हाला कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही गरम तेल वापरू शकता. आता याच्यामध्ये कोमट पाणी घेऊन आपण पीठ मळून घेणार आहोत आणि 15 मिनिटे बाजूला ठेवून देणार आहोत. नंतर एका पॅनमध्ये आपण तेल घेऊन त्याच्यामध्ये हिरवी मिरची मधून कट करून टाकली आहे. जर अख्खी तशीच टाकली तर ती उडू शकते, त्यामुळे आपण तशीच टाकणार आहोत कट करून. नंतर आपण त्याच तेलामध्ये मटार टाकणार आहोत. मटार छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत. जिरे तेलात टाकले आणि नंतर मटार टाकले तर जिरे करपण्याचा अंदाज असतो, त्यामुळे मी नंतर वरून टाकते. त्यानंतर आपण हिंग टाकून छान परतून घेणार आहोत. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये परतलेली मिरची आणि लसूण, आणि शिजवलेले मटार घालून ते मिक्सरला बारीक करून घेऊ. बारीक केलेले मटार जास्त बारीक किंवा अति मोठ्या प्रमाणात ठेवायचे नाही. नंतर पिठाचा गोळा घेऊन त्याची पारी बनवून घेऊ. नंतर त्यामध्ये आपलं स्टफिंग भरून छान पॅक करून घेऊ. नंतर ही पारी आपण लाटून घेणार आहोत. तुम्हाला जर मोठीच जशी कचोरी असते तशी करायची असेल तशीही तुम्ही करू शकता. तीसुद्धा खूप खमंग लागते. आणि तुम्हाला अशी पातळ लाटायची असेल पुरीप्रमाणे तुम्ही अशीही करू शकता. नंतर आपण ती तेलात खरपूस भाजून घेणार आहोत.
तयार आहे आपली मटार पुरी. तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा अशीच खाऊ शकता. विंटर स्पेशल मटार पुरी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.